हे पाहू शकता, ही शेपूची भाजी आहे। आज शेपूच्या भाजीपासून मी तुम्हाला पराठा करून दाखवते। हा तवा मी तापत ठेवला आहे आणि ही शेपूची भाजी पाहू शकता। तुला ना भोपळ्या कायच जमत नाही। चल मी वळवू कशी? हे पाहू शकता, अशा 2 चपात्या ह्या लाटून घेतलेल्या आहेत। एकाच चपातीला तेल लावायचं आहे, पीठ टाकायचं आहे। दुसऱ्या चपातीला तेल नाही लावायचं, फक्त पीठच टाकायचं। आणि ही भाजी बघा शेपूची, ही बघा मी केवढी भाजी घेते। म्हणजे ही भाजीसुद्धा आपल्या म्हणजे पोटात जाणार आहे मुलांच्या, कारण की अशी भाजी खात नाहीत ते लोक। तर हे व्यवस्थित असं लावून घ्यायचं। तर हे असं व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आणि नंतर मग आपण पीठ टाकून हे लाटणार आहोत। कोणतं पीठ आहे हे? गव्हाचं पीठ। हां, बघा पाहू शकतोय कशी लागते ती। कारण की ही भाजी आपल्या पोटात मुलांच्या जाणार आहे। पाहू शकतोय। आता आम्ही तवा तापत ठेवला आहे। दे ना मम्मी, थोडं पकडते। थांब ना, आता ह्यातून तेल टाकून घेणार आहे आणि जो हा आपण शेपूचा पराठा केला आहे तो आता भाजणार आहोत। गॅस फास्ट आहे। पकडते सर। पूर्ण वन साईड आपण जे आहे ती भाजी घ्यायची। एकदा परतला ना पराठा की पूर्ण एक साईड दुसरी आहे ना आपली ती पूर्ण भाजल्याशिवाय आपण हा परतायचं नाही। जशी आपण चपाती एक साईड पूर्ण भाजून घेतो नंतरच परततो तसं। मी हाच पराठा नाही, सगळे पराठे मी असेच करते। फक्त मी तुम्हाला लाटून दाखवणार आहे, कारण की कसं प्रत्येकालाच आपल्या ह्या सगळ्या भाज्या टाकून लाटता येत नाही। तुम्हाला मी आयडिया देते। काय पाहू शकता आपला हा शेपूचा पराठा नसते वाजे
चारीसाठी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. ही भाजी आपली जरी अशी ओपन वाटलं आपल्याला की हा फाटला आहे तरी बाहेर येणार नाही, कारण की ती चिटकली आहे पूर्ण चपात्यांना व्यवस्थित. त्याच्यामुळे हा आपला आता पराठा हा असा तयार आहे. बघा, पाहू शकता.